नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. पाऊस असतो कोसळणारच. अहो पाऊस असतो कोसळणारच, त्याशिवाय सृष्टीला सजीव कोण करणार? ढगांना हलकं कसं वाटणार? म्हणूनच त्यानं वेळच्या वेळी कोसळायलाच हवं. पाऊस असतो कोसळणारच, त्याशिवाय सृष्टीला सजीव कोण करणार? ढगांना हलकं कसं वाटणार? म्हणूनच त्यानं वेळच्या वेळी कोसळायलाच हवं. कोसळून तृप्तता बहाल करणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. कोसळून तृप्तता बहाल करणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे आणि तो त्याने निभवायलाच हवं. तो कोसळतो, कधी हलकासा शिडकावा तर कधी धुवाधार. तो कोसळतो कधी हलकासा शिडकावा तर कधी धुवाधार, कधी पत्र्यावर तडतड तर कधी झाडांच्या पानावर सरसर, कधी कौलावरून पटकन ओघळतो पागोळ्यांच्या रूपात, कधी कौलावरून पटकन ओघळतो पागोळ्यांच्या रूपात, तर कधी आलिशान छतावर मग्न असतो मायावी नृत्यात, तर कधी आलिशान छतावर मग्न असतो मायावी नृत्यात. कधी घालतो थैमान झोपडीत, कधी घालतो थैमान झोपडीत, तर कधी गातो भैरवी सरीत. जमिनीवर मात्र मोत्यासम टप टप टप. त्याचं कोसळणं ऋतुचक्रानुसार असतं, त्याचं कोसळणं ऋतुचक्रानुसार असतं. परंतु तो कधी कधी येतो अवेळी, परंतु तो कधी कधी येतो अवेळी. म्हणूनच की काय त्याला संबोधली जाते अवकाळी. कधी कधी तो येतो अवेळी, म्हणूनच की काय त्याला संबोधले जाते अवकाळी. पण ती सुद्धा परीक्षा असते हो, ती सुद्धा परीक्षा असते वसुंधरेची, असंही म्हणता येईल नाही का? कारण अचानक आलेल्या संकटाला तोंड द्यायला तयार हवेत ना पृथ्वीवरील जीव. आतला पाऊस मात्र फक्त मनातच बरसतो, आतला पाऊस मात्र फक्त मनातच बरसतो. कधी तृप्त मनोभूमीवर शीतल गारवा होऊन, तर कधी थंडपणाला मायेचा उष्मा देऊन. आतला पाऊस मात्र फक्त मनातच बरसतो, कधी तप्त मनोभूमीवर शीतल गारवा होऊन, तर कधी थंडपणाला मायेचा उष्मा देऊन, तर कधी नैराश्याच्या धुक्यावर आशेचा किरणोत्सार करून, तर कधी नैराश्याच्या धुक्यावर आशेचा किरणोत्सार करून, कधी क्रोधाच्या अग्नीला जिव्हाळ्याच्या सरीने शांत करून, कधी क्रोधाच्या अग्नीला जिव्हाळ्याच्या सरीने शांत करून. मात्र उद्रेक होऊ देत नाही, हा मात्र उद्रेक होऊ देत नाही कधीच अंतरातील गोष्टींचा. मनाचे ढग कितीही दाटून आले तरी मनाबाहेर त्याची किंचितशी जाणीव होऊ देत नाही. बघा, मनाचे ढग कितीही दाटून आले तरी मनाबाहेर त्याची किंचितशी जाणीव होऊ देत नाही. त्यासाठीच मनातील पाऊस वेळच्या वेळी पडणे गरजेचे असते. अहो त्यासाठीच मनातील पाऊस वेळच्या वेळी पडणे गरजेचे असते. कणखर आणि सुदृढ मनासाठी हेच तर खरे पंचकर्म असते. त्यासाठी मनातील पाऊस वेळच्या वेळी पडणे गरजेचे असते. कणखर आणि सुदृढ मनासाठी हेच तर खरे पंचकर्म असते, हेच तर खरे पंचकर्म असते. धन्यवाद.